नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप, रब्बी आणि अग्रिम पीक विम्याबद्दल एक आनंदाची बातमी. तर आता पीक विम्याची रक्कम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या जिल्ह्यात किती निधी इथं मंजूर झालेला आहे, त्यानंतर वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. तर त्यामध्ये खरीप, रब्बी आणि अग्रिम अशा पीक विम्याचा यामध्ये समावेश आहे. तर सर्वात पहिले आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया. मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू झालेली आहे. तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे पाठवलेले आहेत जे की पीक विम्याचे आहेत. तर त्यामध्ये खरीप, रब्बी आणि अग्रिम असं पीक विम्याचा समावेश आहे. तर आता तुम्ही 2018 पासून पीक विमा तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेला ते चेक करू शकता. तर त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी, त्यानंतर गहू, हरभरा, त्यामध्ये खरीप असो किंवा रब्बी किंवा अग्रिम अशा पीक विम्याचा यामध्ये समावेश आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू झालेला आहे. तर त्या जिल्ह्यांची यादी इथं आपण पाहणार आहे. त्यानंतर मंजूर सुद्धा इथं झालेले आहे. पहिला जो आहे यामध्ये पहिला जो जिल्हा आहे त्यामध्ये बीड, जे की लाभार्थीची जे की शेतकऱ्यांची संख्या आहे त्यामध्ये 7,70,574 जे की शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत, जे की बीडमधून आहे. त्यांच्यासाठी जे आहे 241.21 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे ते या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे. तर त्यामध्ये खरीप, रब्बी आणि अग्रिम असा तीन याचा उल्लेख केलेला आहे. तर त्यानंतर इथं धाराशिवमध्ये जे आहे तिथं 4,98,720 जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत. तर त्यामध्ये 218.75 कोटीचा जो काही पीक विमा आहे या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे, जे की धाराशिवसाठी आहे. त्यानंतर परभणी, तिसरा जो आहे यामध्ये परभणी, पहिला आपण बीड, दुसरा धाराशिव आणि तिसरा परभणी. परभणीमध्ये जे आहे 4,41,970 जे की शेतकरी या जिल्ह्यांमध्ये पात्र ठरलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने तक्रारी आणि ई पीक पाहणी केलेल्या होत्या, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना सरसकट पीक विमा इथं मंजूर झालेला आहे. त्यानंतर निधीचा 206.11 कोटी रुपये जे की या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेले आहे. आता शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरू झालेले आहेत. त्यानंतर इथं बीड, धाराशिव, परभणी झाल्यानंतर इथं जालन्यामध्ये जे काही तुम्हाला इथं शेतकऱ्यांची संख्या इथं कमी होताना दिसत आहे. जसं आपण खाली जिल्ह्यांची यादी खाली बघणार आहे तर तशी शेतकऱ्यांची कमी यादी, त्यानंतर निधी सुद्धा कमी इथं झालेला आहे. जालन्यामध्ये 3,70,625 जे की शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत. तर त्यामध्ये 160.48 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे तिथं सर्व शेतकरी बांधवांना अग्रिम पीक विमा इथं मंजूर होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं पडलेले आहेत. त्यानंतर इथं नाशिक, जालना झाल्यानंतर इथं नाशिकमध्ये जे आहे 3,50,000 जे की इथं शेतकरी पात्र ठरलेले आहेत, जे की 3.5 लाख. तर त्यामध्ये 155.74 कोटीचा जो काही पीक विमा आहे ती या जिल्ह्यांसाठी मंजूर आता झालेला आहे. वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे, जे की नाशिक झाल्यानंतर अहमदनगरमध्ये जे आहे 2,31,831 शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत अहमदनगरमधून. त्यानंतर 160.28 कोटीचा जो काही पीक विमा आहे ते वाटप आता सुरू झालेला आहे. तर आता हे जो पीक विमा आहे ते आता शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जिथं जमा होईल, ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रारी केलेल्या होत्या आणि त्यांच्या तक्रारी इथं मंजूर झालेल्या आहेत. अहमदनगर झाल्यानंतर इथं लातूरमध्ये जे आहे 2,19,535. तर त्यासाठी जो काही निधी इथं मंजूर झालेला आहे 244.87 लाख जे की कोटी रुपयाचा जो काही पीक विमा इथं आलेला आहे. लातूर झाल्यानंतर इथं सोलापूरमध्ये जे आहे 1,82,534 जे की शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत. तर आता भरपूर शेतकऱ्यांची तक्रारी सुद्धा इथं रिजेक्ट करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये तुमची तक्रार रिजेक्ट झालेली असेल तर तुम्हाला इथं पीक विमा इथं मिळणार नाही, तर लगेच चेक करून घ्या. त्यानंतर 111.41 कोटीचा जो काही पीक विमा आहे ते सोलापूरसाठी आलेला आहे. तर आतापर्यंत आपण जिल्हे पाहिलेले आहे, यामध्ये बीड, धाराशिव, परभणी, जालना, नाशिक, अहमदनगर, लातूर आणि सोलापूर झाल्यानंतर यामध्ये अकोल्यामध्ये जे आहे 1,77,253 जे की पात्र शेतकरी यामध्ये ठरलेले आहेत. त्यानंतर 97.29 कोटीचा जो काही पीक विमा आहे ते अकोल्यासाठी आलेला आहे. वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. अकोला झाल्यानंतर इथं सांगली 98,372 तर त्यामध्ये 2.04
जे की एवढा कोटी रुपयाचा पीक विमा या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे, वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. सांगली झाल्यानंतर इथं नागपूर 63,422. तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहे यामध्ये, तर यामध्ये जे काही शेतकऱ्यांना मिळणारा निधी आहे 52.21 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे ती या जिल्ह्यात जे काही नागपूरमध्ये वाटप आता सुरू झालेलं आहे. त्यानंतर नागपूर झाल्यानंतर इथं सातारामध्ये जे आहे 40,406. तर यामध्ये जे काही निधी इथं आलेला आहे 6.74 कोटी रुपये. त्यानंतर नागपूर सातारा झाल्यानंतर इथं बुलढाणा, जे की तुम्हाला पहिले सांगण्यात आलेलं आहे की संख्या इथं कमी आणि निधीसुद्धा कमी झालेला आहे. बुलढाण्यामध्ये 26,358. तर त्यामध्ये 18.39 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे इथं या जिल्ह्यांमध्ये मंजूर आता झालेला आहे. बुलढाणा झाल्यानंतर इथं जळगाव आहे, जळगावमध्ये 16,921. तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत, तर आता एवढी जी काही टोटल अमाऊंट इथं पात्र शेतकऱ्यांची यादी सांगण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये जळगावमध्ये 4.88 कोटीचा जो काही पीक विमा आहे तिथं मंजूर झालेला आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये जे आहे 10,265. तर त्यामध्ये 8 लाख रुपये फक्त निधी इथं आलेला आहे, जे की अमरावतीसाठी आहे. त्यानंतर इथं कोल्हापूर 228 शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत. तर कोणत्या कारणामुळे कमी संख्या होत आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये 228. तर त्यामध्ये 13 लाख रुपये फक्त निधी इथं आलेला आहे. तर यामध्ये कोल्हापूर, अमरावती, जळगाव, बुलढाणा, सातारा, नागपूर, सांगली, अकोला, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, नाशिक, जालना, परभणी, धाराशिव, बीड. तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पीक विम्याची रक्कम अधिक तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली नसेल, तुम्हाला 14447 त्या हेल्पलाईन नंबरशी तुम्हाला तक्रार करायची आहे, किंवा तुम्ही जवळच्या पीक विमा सेंटरला भेट देऊन तुम्ही तुमच्या बँकेचं पासबुक, सातबारा, आधार कार्ड आणि पीक विमा भरलेली पावती, त्यामध्ये खरीप असोल किंवा रब्बी, जे तुम्हाला पीक विमा मिळालेलं नसेल ते तिथं तुम्हाला नेऊन तक्रार करायची आहे. एका आठवड्याभरामध्ये तुमच्या खात्यामध्ये जी काही राहिलेली पीक विम्याची रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.